आणि बीड मधला प्रकरण ज्यांनी लावून धरलेलं आहे, खंडणी आणि हत्या प्रकरणामध्ये जे रस्त्यावर उतरले आणि थेटपणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी आज केलेली आहे। जस आक्रमकपणे हा मुद्दा तुम्ही लावून धरला, आज राज्यपालांकडे गेलात, सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तुम्ही पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी आक्रमकपणे म्हणजे ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे ती पद्धत अतिशय चुकीची आहे। इतका निर्गुण आणि आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशामध्ये जितका वाईटात वाईट शब्द असेल तितक्या वाईट पद्धतीने ही हत्या झालेली। आणि वाल्मिक कराड अँड धनंजय मुंडे साहेब हे दोघं, आका अँड आकाचे आका, हे दोघे एकमेकांमध्ये एवढे गुंफलेले आहेत की वाल्मिक आणि धनंजय मुंडे हे वेगळे करताच येणार नाही। त्याच्यामुळं आजपर्यंत मी म्हणत नव्हतो, परंतु ज्या माहिती येत आहेत की 14 जूनला कुठं बैठक झाली, 19 जूनला बैठक कुठं झाली, म्हणजे सुरुवात संतोषच्या हत्येची सुरुवात कधी झाली, जून महिन्यामध्ये झाली। आणि त्याच्या प्रमुख बैठकीला स्वतः धनंजय मुंडे, सातपुडा त्यांचा बंगला आहे, शासकीय बंगला, शासकीय बंगल्यावर काल मी जे स्टेटमेंट केलेलं आहे की शासकीय बंगल्यावर बैठक झाली। हा आता पुढं ठीक आहे, तुम्ही टेक्निकली अमक मानताल, मी कोणाला आदेश दिला नाही, मी अमकं केलं नाही। अहो हे सगळं जे तुमचं साम्राज्य उभा केलंय वाल्मिक कराडांनी, हे गेल्या 5 वर्षातलंच आहे ना। कुठेही विचारलं 45 एकर जमीन वाल्मिकांनाची, अमुक ठिकाणी 50 एकर, त्याच्यानंतर वाशी बार्शी तालुक्यामध्ये 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 एकर 50 एकर, सोनपेठ तालुक्यातलं क्रेशर 20 एकर आत्ता रिसेंट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर शिरसी तालुका माजलगाव, तिकडं शिमरी पारगाव का शिरसी पारगाव आहे, तिथं 45-50 एकर। आत्ता मांजरसुंबा जे आहे, मांजरसुंबा म्हणून गाव आहे आमच्या, तिथं 45 एकर दुसऱ्या पत्नीच्या नावावरती जमीन आहे। आता जमिनी कुठं कुठं आहेत तुमच्या? काही काल पुण्यामध्ये मोर्चा होता, त्या हे नाही का मगरपट्टा सिटी, त्याच्या शेजारी नवीन एक कोणती तरी मोठा फ्लॅट आहे, ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअरच बुक आहे, ड्रायव्हरच्या नावावर। हे पैसे कोणाचे? धनंजय मुंडे साहेबांचे पैसे नाहीत तर कोणाचे? आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीजमध्ये ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या ते जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे, त्याच्या बहुतांशी प्रॉपर्टीजमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिकांना कराड यांची संयुक्त नावं बऱ्याच अंशी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आहेत। आणि मी तशी ACB कडे सुद्धा चौकशी करणार आहे। राहायला राजीनाम्याचा प्रश्न मागणी करणं, संभाजीराजे हे वंशज आहेत महाराजांचे, महाराजांच्या वंशजांनी चला म्हणल्याच्या नंतर आम्हाला जावं लागेल ना। आणि बीड जिल्ह्याचा प्रश्न येतो, म्हणजे कॉमन आम्ही जी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना उबाटा गट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे, काँग्रेस पक्ष आहे, मेटे साहेबांच्या मिसेस तिथं आल्या, मी स्वतः होतो आणि राजे होते, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदार, बीड जिल्ह्यामध्ये एक खासदार आहेत, एक आमदार आहेत, तेही होते। आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। माझी एकट्याची मागणी नाहीये, संभाजी राजेंची सुद्धा स्वतःची मागणी आहे। राजे आहेत ते, आणि राजे चला म्हणल्याच्या नंतर जाणं आलं। आणि आता तुम्ही ही मागणी केली, तिथे आपण पाहतो की त्या मागणीमध्ये राज्यपाल महोदयांकडे आम्ही जे गेलोय, सरकारच्या विरोधात असं कुठंच काही नाहीये, सरकारच्या विरोधात नाहीये किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही। गृह खात्याच्या बाबतीमध्ये एक शब्द त्या ठिकाणी चुकीचा वापरलेला नाही। डिमांड फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो ना आपण, हे मागच्या सरकारच्या काळात आला होता, त्याला शब्द दिलं होतं नाव कॉमन मिनिमम प्रोग्राम, तसा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम एकच होता की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि कारण ते मंत्री राहिल्याच्या नंतर तिथे जो तपास होणार आहे त्या तपासावरती परिणाम होणार आहे, विपरीत परिणाम होणार आहे। हे कधी कोणत्या पोलिसला फोन लावू शकतात, आणि बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक महाभाग पोलीस दलामध्ये आहेत की जे
करुणा मुंडे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये साडी नेसून पिस्तूल ठेवला गेला। तुमच्याच व्हिज्युअल तुमच्याकडे असतील तर अजून काढून घ्या तुम्ही। तो जो साडी घातलेला व्यक्ती आहे तो ऐरा कोणी नाहीये, पोलीस दलातला एक पोलीस कर्मचारी आहे आणि तो आता LCB मध्ये आहे। त्याच्या नावासह तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे। आणि कालचे जे एक महाभाग कोण मुंडे नावाचे PI पोलीस त्यांना पुण्याला बदली केली, मी मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे। पुण्याला कशाला, त्याला गडचिरोलीला पाठवा ना, किंवा चंद्रपूरला पाठवा, अहेरीला पाठवा। पुण्याला म्हणलं होतं आहे तर चांगलं झालं। एक ते हे बघा, मेंबर ऑफ पार्लमेंट कोणत्या पक्षाचे ते बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे, म्हणजे हे मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढून टाकील अशा प्रकारची भाषा, चड्डी फिटेल अशा प्रकारची भाषा जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची येत असेल तर हे पोलीस अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे। पण हे कोण आहेत पोलीस, कोण आहे त्यांच्या मागे? म्हणजे तुम्ही म्हणाल की पोलिसांनी महिलेचा वेश धारण करून तशा प्रकारचा पिस्तूल त्यांच्या करुणा मुंडेंच्या नाव आहे ना, माझ्याकडे नाव आहे, ते उद्या पत्र देतो ना CM साहेबांना, कारण तो पोलीस दलात बी राहायला नाही पाहिजे, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे। त्याचं नाव आहे माझ्याकडे सगळे, मी पत्र लिहून ठेवलंय। आजचा दिवस थांबा ना, रोज आगे आगे देखो होता है क्या, असं यांचं एका ठिकाणचं नाही हो, हे अति झाले। अति तिथं माती म्हणतात ना ताई, अति तिथं माती, यांची अति झालेले, हे यांची आता माती व्हायला सुरुवात झालेली आहे। आमचं सांगायचं काम आहे की हे जे चाललेलं आहे हे अजितदादा यांनी त्यांना पाठीशी घालतायत कम्प्लिटली। कशासाठी पाठीशी घालताय तुम्ही? काय वाळूचा उपसा करोडो ट्रक मध्ये, करोडो ब्रासमध्ये वाळू उकरली गेली असेल, सोनपेठ, परळी, गंगाखेड एवढ्या पॉकेटमध्ये, माजलगाव, गाड्या कोणाच्या? यांच्याच। हेच आकाचे चुलत भाऊ पाठीशी घालतायत धनंजय 100%। कोण पाठीशी घालतंय? पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मागणी केल्यावर दादा राजीनामा घेतील? आम्हाला करायचं का? आम्ही मागणी केली, दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही। तो त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, माझा पक्षाचा हे नाहीये। माझी मागणी आहे, प्रामाणिक मागणी आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। मग तुम्ही दादांची दिलगिरी का व्यक्त केली? हे बघा काय आहे की दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते माझे नेते राहिलेले आहेत काही काळा, म्हणजे 10 वर्ष मी त्यांच्या बरोबर बी काम केलंय ना। 2005 ते 2015 पर्यंत मी 5 ते 15 किती झाले तुम्ही सांगा, एक 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं। एक अधिकारवाणीनं माझ्याकडनं शब्द गेला कालच्या सभेमध्ये, अरतुरस शब्द बोललो मी। एवढ्या मोठ्या माणसाला अरतुरस शब्द जाणं हे बरोबर नाही। पण काय मॅडम की कधी कधी थोरल्या भावाला सुद्धा धाकटा भाऊ अरतुर बोलतो नाही का अधिकारवाणीने, तसं तर थोरल्या भावाला अरतुर नाही बोलायला पाहिजे, आवाज बोललं पाहिजे। पण कधी कधी शब्द जातो, तसा शब्द माझ्याकडून गेला। इतर कोणाला काय राग आला, आता परभणीच्या सभेत तर मी क्या हुआ तेरा वादा असं म्हणलं होतं अजितदादांच्या वरती, वेगळं भावना काही मनात वाईट नाहीये दादांबद्दल की बाबा दादा, कारण अजितदादांकडे लोक झुकलेले आहेत। लोक जे पवार साहेबांच्याकडं आजपर्यंत होते, कालच्या निवडणुकीत तसं झालेलं नाहीये। पवार साहेबांच्या पक्षाच्या फक्त 10 जागा निवडून आल्या। जो मतदार शरद पवार साहेबाला मानणारा होता तो मतदार ट्रान्सफर झालेला आहे कुणाकडे? अजितदादा। आता तो अजितदादांकडे जो ट्रान्सफर झालेला वोटर आहे तो अजितदादांनी ठेवायचा का गमवायचा हे त्यांच्या हातात आहे। जर गमवायचा असेल तर त्यांनी धनंजय मुंडेंना ॲज इट इज पदावरती ठेवावं, पण जर त्यांना तो मतदार जो पवार साहेबांकडे होता तो ट्रान्सफर त्यांच्याकडे करून घ्यायचा असेल कायमस्वरूपी, कारण काय बघा पवार साहेबांकडचा सुद्धा वोटर आता विचार करायला लागला की बाबा आता भविष्यातला लीडर कोण आहे आपला? अजितदादा आहे। एवढ्या प्रेमळ भावनेपूर्वी मी बोलून गेलो अजितदादा। आता याच्या उपर मायबाप अधिकार तुमचा आहे, आमचा काय? आम्ही बोलू शकतो। तुम्ही असं म्हणता की मी लोकांचा आवाज पोहोचवतो किंवा हा आवाज आम्ही पुढे सरकारपर्यंत पोहोचवतो, पण आता राऊत असं म्हणतात की हा जो तुमचा आवाज आहे हा फडणवीसांचा आवाज आहे।
असं थोडेच आहे. फडणवीस साहेबांचा आवाज वगैरे कसं काय म्हणता तुम्ही? माझा आवाज हा लोकांचा आवाज आहे. आणि पण राऊत तुम्हाला साहेब, माहिती एक मिनिट मिळते ऐका, की राऊत फडणवीसांकडून साहेब असं राऊत सुद्धा म्हणतात. बोलतायत, काँग्रेस पक्ष बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलतोय, मी सुद्धा जनतेमधून निवडून आलेला आमदार आहे. लोकांच्या मध्ये साधारण काय चाललंय हे आम्ही मांडतो. फडणवीस साहेबांचा आवाज आहे वगैरे असलं काही नाही. तुम्ही काहीतरी, मला तर साहेब बोलले बी नाही काही याच्या बाबतीमध्ये, काहीही साहेब मला बोललेले नाही. आणि जर त्यांना मी बोललेलं आवडलं नसतं तर त्यांनी मला थांबा म्हणले असते. पण मग एवढी ही सगळी माहिती तुमच्याकडे येते कुठून? माझ्याकडं काही सोर्सेस आहेत ना आमचे. हे बघा, त्याच गावच्या बाबळीन त्याच गावच्या बोरी आहेत आम्ही. धनंजय मुंडे ज्या तलावाचं पाणी पितात त्याच तलावाचं पाणी आम्ही बी पितो ना. त्याच्यामुळे आम्हाला सगळंच माहिती आहे. आम्हाला कोणाकडनं माहिती घेऊन बोलायची गरज नाही. मी आज नाही, 25 वर्ष आमदार आहे, आता 5वी टर्म आहे माझी. म्हणजे तुमच्याकडे इत्तंभूत सगळी माहिती आहे, इत्तंभूत माहिती आहे, डॉक्युमेंट सह माहिती. आता हे सांगा की सातपुड्यामध्ये काय झालं होतं? सातपुड्यामध्ये काय झालं? अल्ताफ तांबोळी, तो शर्मा, त्याच्यानंतर हा नितीन बिक्कड, वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब यांनी. वाल्मिक कराडी होता, वाल्मिक कराडे आणि होते, धनंजय मुंडे सुद्धा होते. धनंजय मुंडे बी. वाल्मिक अण्णा म्हणतो मी त्यांना अजून बी, वाल्मिक अण्णा. आमच्याकडे अण्णा बऱ्याच जणांना म्हणतात, मला सुद्धा अण्णा म्हणतात. बरं का? या सातपुड्यावरच्या या बैठकीमध्ये धनंजय मुंडे होते, हा सगळ्यात मोठा आरोप आहे तुमचा. आरोप कशाचा? खरं आहे ना ते. धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिरी, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे CDR मध्ये येईल ना. हे बघा, सरकारला, गृह खात्याला काही बी तर तपासायचं असलं तर गृह खातं तपासतं. फोन गेलेला, ते कोण काय बोललेलं आहे काय ते सगळंच येईल ना. ते तिथं त्याला नवीन कोणाचं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली. डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली. त्या 19 तारीख जे म्हणतोय जूनची मी, त्या तारखेचे CDR सापडतील ना यांचे. अल्ताफ तांबोळी, मी नावं सांगतो, शर्मा, नितीन बिक्कड, देन हे नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, माननीय धनंजय मुंडे साहेब, त्यांचा मोबाईल तिथंच असेल ना. यांची ज्यावेळेस बैठक झाली असेल त्यावेळेस तिथेच असेल ना. का ते मोबाईल दुसरीकडे ठेवून बैठक करतील का? असं नाही करणार. पण धनंजय मुंडे त्या बैठकीमध्ये होते का मग बंगल्यावर होते? त्यांच्या बंगल्यावर होते, आणि बंगल्यावर बैठक झाली त्यांच्या उपस्थितीत. त्या बैठकीमध्ये उपस्थित होते? हो, बैठकीत उपस्थित होते. आणि त्यांच्या समोर ही सगळी डील झाली असं म्हणायचं? मग हे लोक कशाला येतील बंगल्यावर? मग वाल्मिक अण्णाचीच बैठक व्हायची असती. वाल्मिक अण्णाच एकटा जर तुम्ही आरोपी मानताय तर मग ते ओबरायवरती बैठक झाली असती, ट्रायडंट वरती झाली असती. आणखी इकडे कोणतं मोठं हॉटेल आहे? मला एवढे मोठे हॉटेल माहित नाही. दादाजी, हा तुमचा खूप मोठा आरोप आहे की धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही थेट खंडणीचा आरोप करताय. अहो, थेट खंडणीचा आरोप नाही, मी जबाबदारीने बोलतोय. अजून काय म्हणायचं ते मान. म्हणजे हे सगळं तुम्ही फडणवीसांना सांगितलं का? कोण नाही, मला हे माहिती आता मिळेल. रिसेंट आगे आगे देखा है क्या म्हणतो ना मी, देखो होता है क्या. आता रिसेंट माहिती पुढे यायला लागली ना. हे कोणत्या तारखेला तिथं होते, काय झालं, नितीन बिक्कड कोण, काय कोण. आताशी मागणे लोक बाहेर यायला बोलतील, आणि मला सांगण्याची काय गरज आहे? मला तर अशी जबाबदारीनं कळलंय, कोणाचा तरी PA CCTV मध्ये सुद्धा अडकलाय, आणि तेही आवादा कंपनीकडनं घेताना, अशी सुद्धा माहिती माझ्याकडे आली. कोण PA? कोणाचा तरी PA म्हणतो ना मी. नाही, म्हणजे कोणाचा तरी PA म्हणजे कोणाचा तरी म्हणजे या घटनेशी संबंधित असणारा कोणाचा तरी PA. काल तुम्ही त्या PAचं नाव काल तुम्ही नाव घेतलं होतं. आज काल तुम्ही त्या PAचं नाव घेतलं होतं. आज जोशी PA, अजून एक PA आहे त्यांचा, आणखी एक PA, म्हणजे त्यांचा भरपूर PA आहेत त्यांच्याकडे, त्यातला एक PA म्हणजे धनंजय मुंडेंचा PA. नाही, आणखी कोणाचा तरी म्हणतो.
पण माझा धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? मागणी कशाला करेल, ते तपासात येईल ना, तपासात आल्यावरच ऑटोमॅटिक जाईल. इतकी सगळी माहिती तुम्ही या सगळ्यामध्ये दिली. तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे त्या मीटिंग मध्ये होते, हा खूप मोठा आरोप आहे तुमच्याकडून केला गेलेला. अहो, जी सत्यता आहे ती मांडली. आरोप बरं तुम्ही म्हणता, चला मी मान्य करते की मी तुम्ही सत्य म्हणतो, बोलताय, मी तुम्ही ऐका सत्यता म्हणताय. मी खोटा जर असेल, मी खोटा असेल तर आपली पोलीस यंत्रणा फार स्ट्रॉंग आहे ना, पोलीस तपासतील ना. आता ते तेली साहेब जे आमचे आयजी, त्यांची नेमणूक केली, ते जातील ना तिकडं. नाहीतर मुंबईची पोलीस पाहिल. मुंबईची पोलीसला जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की ह्या तारखेला ही बैठक झाली का, बघा संपला विषय. राज्याचे मुख्यमंत्री सांगतील ना हे खरं आहे का खोटं. आम्ही लबाड आहे, आम्ही खोटा बोलतो अशी मागणी का नाही करत? गुन्हा दाखल करा अशी मागणी का नाही करत? आज नाही ना, ते तपासात येऊ द्या ना. मी आज म्हणतोय का धनंजय मुंडे यांचा डायरेक्ट संबंध मर्डरशी आहे, आज नाही मग. आता मी पक्का हे म्हणतो की वाल्मिक कराडांचा मात्र 100% 302 मध्ये वाटा आहे. कारण ते वाटा असल्याशिवाय 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली नाही. पोलीस फार पुढे गेले असेल आता. त्यांची 14 दिवसाची PCR संपल्यावर तोपर्यंत बहुतेक या गुन्ह्यामध्ये घेतील त्यांना. पण मग खंडणीचं आणि हत्येचं प्रकरण एकच आहे? एकच आहे, वेगळं कोणतं आहे? यांना तिथून काहीतरी मिळवायचं होतं, त्याला आडवा आला ना संतोष. त्याला आडवा आला म्हणजे त्याच्या गावच्या वॉचमनला मारला. वॉचमनला मारला म्हणून तो त्याला जीव वाचवायला गेला. जीव वाचवायला गेला म्हणजे पर्यायाने यांना त्या रूम ह्याच्यात जाता आलं नाही, कंपनीच्या गेटच्या आत. कंपनीच्या गेटच्या आत जाता आलं नाही म्हणजे खंडणी वसुलीसाठीच पाठवले होते ना, लवकर या, पैसे द्या, याच्यासाठीच पाठवलेले हे पिलावळ आहे. मग हे पिलावळ आणि त्याचा आका हे एकच आहेत ना. आकाच्या आदेशाशिवाय थोडे झाले. म्हणजे 302 मध्ये आता वाल्मिकांना कराड हे आरोपी व्हायलाच पाहिजे ऑटोमॅटिक. मी म्हणतो म्हणून नाही, यांनीच फोन केला, हॅलो मारा रे, छोडा रे, फोडा रे, असली भाषा आहे त्यांची. तुम्ही म्हणता की आकाचा आका या हे खंडणीच्या बैठकीमध्ये होते, बरोबर? तुम्ही म्हणताय होते. मग खंडणी आणि हत्या हे एकच प्रकरण आहे? एकच आहे. मग तुम्ही म्हणता त्या मोठ्या आकाला जर खंडणीच्या प्रकरणात तुम्ही म्हणता की ते होते, मग हत्येविषयी माहिती नसेल असं वाटतं तुम्हाला? हत्येमध्ये मला नाही वाटत, कारण सगळं काही वसुली वगैरे हेच करायचे. ते माझं मत असं आहे की आता एवढ्या लवकर मी पहिल्यांदा सुरुवातीला आकाचं नाव घेत होतो का 302 मध्ये, तुम्ही माझ्या बाईट पाहिल्या असतील ना. आकाचं नाव मी घेत नव्हतो, पण आता मात्र मी कन्फर्म माझं हे झालंय की आका आहे. आणि आकाचं इतक्या लवकर नाव नाही घेणार, थोडं थांबावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागेल पुढं. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणं उचित नाही. परंतु रिझाईन मात्र त्यांनी केला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यांना रिझाईन करायला अजितदादांनी भाग पाडावं असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेल साहेबांनी भाग पाडावं असं मला वाटतं. सुनील तटकरे साहेबांनी भाग पाडावं असं मला वाटतं. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांना सांगावं की तुम्ही थांबा. धनंजय मुंडे विरुद्ध सर्वपक्षीय, म्हणजे धनंजय मुंडे विरुद्ध बीड जिल्ह्यातील इतर आमदार, हे राजकारण कुठेतरी तयार झाले का बीडमध्ये आता? याच्यात कशाचं राजकारण, काय संबंध आहे राजकारण? राजकारण नंतर खेळत बसू. जीव गेला आमच्या माणसाचा. संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने झाली, ज्या प्रकाराने झाली, रिंगण करून मारणं, त्याचा व्हिडिओ कॉल तयार करणं, दुसऱ्याला दाखवणं. व्हिडिओ कॉल दाखवता का एखाद्याच्या माणसाचा? जीव मारले, त्याला जीव गेला त्याचा. थोडे तिडके नाही, 300-350 ठोक्या टाकलेत त्याच्या अंगावर आणि तुमच्याच कळमच्या शेजारी आणून फेकून दिला. अरे एखाद्या कुत्र्याला दगड मारला ना तरी बी आपल्या हार्टमध्ये कधी कधी होतं, अरे चुकून आपण दगड मारला रे, इतकं मारित असतात काय तर. आणि त्याच्या पत्नीचं काय होणार आहे उद्या? आणि 27,500 ग्रामपंचायत आहे त्या राज्यामध्ये. प्रत्येक सरपंचाला त्याच्या डोकळ्यात संतोष देशमुख दिसायला लागलाय. बरोबर. राजकारण कुठलं याच्यात? काय राजकारण? हा जो व्हिडिओ आहे हा कोणी पाहिला होता? कुठला व्हिडिओ तुम्ही जो म्हणता? आता ते CIDच्या याच्यात मी काय गृह खात्याचा मालक आहे काय? CIDचे लोकांनी ते ओपन केलं असेल ना, त्याच्यात दिसेल ना. अहो मॅडम, पाणी मागितलं, पाणी
जी गोष्ट ताई तुमच्या समोर बोलायला नाही पाहिजे ती केली गेली त्याच्या तोंडात. तर तुमच्याकडे सगळीच माहिती आहे, तुम्ही असं हे म्हणता. आणि काल तुम्ही ती डायरी दाखवली होती, त्या मला डायरी लोकांनी सांगितलं ना, अहो इतर लोकांनी सांगितलं त्याला रिंगण करून मारलं, कोणी ना कोणी पाहिलेलं आहे. पण तुम्ही व्हिडिओचं म्हणाला होतात की आकाने, म्हणजे आका, आता तुम्ही आकाचं नाव घेतलंय. आकाला फोन 100% तो व्हिडिओ कॉल दाखवला गेला. आकाला दाखवला गेलाय का विष्णू चाटेला दाखवला गेलाय हे आता सीआयडी क्लिअर करेल ना. मी कोण, मी काय पोलीस? म्हणजे दाखवला गेला असं दाखवला गेला. याला कसं पद्धतीने मारतोय, हा कसा ओरडतोय, कसा विवळतोय. मी तुमचं कोणाचं नाव घेत नाही बाबा. हो तुम्हाला कंपनीकडून काय न्यायचं ते न्या, ती कंपनी हलवा माझ्या गावातून, पण मला मारू नका असं म्हणत होता संतोष. तरी बी हे वरून मारत होते. बेझरप रे बिनझरप. पण आता तुम्ही 6-7 जण आहेत, सगळेजण तुटून माझ्या अंगावर पाडल्यावर मला ऐकणार आहेत का तुम्ही? तुम्ही असं म्हणता की हा व्हिडिओ आकाने पाहिला. 100% या सगळ्यामध्ये आका कोण, वाल्मिक कराड की मग विष्णू चाटे? आका, वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे प्याद आहे. अच्छा, आका प्याद, आका हे वाल्मिक कराड, आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे. बरोबर. तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता, व्याख्या क्लिअर केली, तुम्ही नावही सांगितली. बरं चला, तुम्ही असं म्हणालात की आकाच्या, मोठ्या आकाने जर व्हिडिओ पाहिला असेल तर मग जेलवारी नक्की, असं तुम्ही म्हणाला होता. 100%. तुम्हाला असं वाटतं की मोठ्या आकाने? मला नाही वाटत, मला नाही वाटत, मला वाटत नाही. माझं हार्ट त्याला सांगत नाही की धनंजय असले त्यांनी म्हणजे हे बघा, परत माझा आरतुरा येतो. तो लहान असल्यामुळं माझ्याकडनं आरतुरा शब्द येतो, मला माफ करा. परंतु धनंजय मुंडे यांनी तो पाहिला असेल असं मला अजिबात वाटत नाही. चाटे म्हणत होता 20 मिनिटात आणून देतो, 20 मिनिटात आणून देतो, माणूस आणून देतो असं म्हणत होता. कोण? चाटे. धनंजय देशमुख जो भाऊ आहे ना, त्याचं आणि त्याचं 36 वेळा कॉल रेकॉर्डिंग आहे. 36 वेळा, 36 पैकी 35 वेळा फोन धनंजय देशमुखनी चाटेला लावलेला आहे. आणि चाटे तर वेळेस म्हणतो 20 मिनिटात भाऊ पाठवतो, 20 मिनिटात भाऊ पाठवतो. आणि 36वा कॉल केला की दैठण्यामध्ये सापडलाय त्याला पाठवतो. त्याची डेड बॉडीच पाठवली चाटेने, बाकी काहीच पाठवलं. पण मग खंडणी प्रकरणामध्ये तरी धनंजय मुंडे यांचं नाव हे चौकशीत आले तर येईल ना नाव त्यांचं. यांचे कारनामे काय काय? वाळूत कारनामे, यांचे राखेत कारनामे, थर्मलच्या स्क्रॅप मध्ये ह्यांचे कारनामे, कोणाचे कशातही. अहो त्याचे 100 अकाउंट सापडलेत वाल्मिक अण्णाचे. 100 अकाउंट. आता मी 5 टर्मचा आमदार आहे, माझं एकच अकाउंट आहे, माझं नाही. 100 अकाउंट कशाला लागते? आणि ठराविक काही 40-50 कोणत्या तरी लोकांना, आता मी लोकांना म्हणतोय, लोकांना दर महिन्याला अकाउंट वरून पैसे पाठवत होते. आणि तो जो त्यांचा PA कुलकर्णी, काय नाव त्याचं, निखिल का काय, नितीन कुलकर्णी, ते आणि माननीय आका हे 17 मोबाईल वापरत होते. 17 मोबाईल कशाला वापरायचे? 17 तुम्ही वापरता का 17 मोबाईल? अंबानी साहेबांना विचारायला जाणार मी उद्या परवा, तुम्ही किती मोबाईल वापरता ते स्वतः, किंवा नीताताईंना जाऊन विचारतो, अंबानी ताईंना, तुम्ही किती मोबाईल वापरता? आमचे वाल्मिक अण्णा 17 मोबाईल वापरतात. आणि किती? 100 अकाउंट. 100 सापडलेत, अजून सापडायचे. 100 अकाउंट मध्ये किती पैसे असतील? कितीशे कोटी असतील? मी नाही सांगू शकत. 1000 करोड असतील. प्रॉपर्टी जर काढला 1000 करोड म्हणतोय मी, 1000 कोटी असतील. 1000 कोटीच्या प्रॉपर्टी जाईल त्याची, वाल्मिक अण्णाची. 1000-1500 बी जाईल भाऊ, मला नाही माहिती. इतकी म्हणल्यावर तर पळून जावं वाटतंय आपल्याला. पण एवढं साम्राज्य आहे वाल्मिक कराडचं. हो आहे. मग एवढी सगळी संपत्ती वाल्मिक कराड एकटा जमवू शकतो? एकट्याची असेल ही वाल्मिक कराडची संपत्ती? यांनी भाड्याने दिलतं ना ते मंत्रीपद आणि जिल्ह्याचं. हे तुम्ही मगाशी परळी पॅटर्न म्हणालात, हे परळी पॅटर्न काय आहे जरा सांगा. भरपूर पॅटर्न आहेत परळीचे. शिक्षणाचा जसा लातूरचा पॅटर्न आहे, परळीचा राख्याचा पॅटर्न घ्यायचा आहे का? परळीचा बोगस विम्याचा पॅटर्न घ्यायचा का तुम्हाला? पॅटर्न विकत घेता का तुम्ही? पेटंट आणि पॅटर्न. पेटंट असतं ना आपलं जागतिक. परळीचा हत्येचा पॅटर्न म्हणाला, हत्येचा पॅटर्न पाहिजे का? तो बी घेऊन टाका. परळीचा वाळूचा काय आहे? पण हत्येचा पॅटर्न काय आहे?
हळूच म्हणजे तुम्हाला यादी देतो ना मी, संगीत दिघोळेपासून संतोष देशमुख पण किती हत्या झाल्यात तिथं. आणि रघुनाथराव मुंडे साहेब यांची सुद्धा सस्पेन्सिव्ह डेथ आहे तिथं. म्हणजे चांगले माणसं, संजय दौंड साहेबाचे वडील राज्यमंत्री राहिले, कराड आहेत तिकडं, बांगर चांगले, ढाकणे पाथर्डीचे, कोणते ढाकणे खासदार राहिलेले, आमचे खासदार राहिले बबनराव ढाकणे साहेब. ऊसतोडीचं काम, वंजारी समाजामध्ये बी चांगली माणसं नाहीत असं थोडंच. मुंडे साहेब स्वतः चांगले राहिले, मुंडे साहेबाच्या याच्यामध्ये हे नव्हतं. परंतु नंतर ही जी पिढी आहे आणि हे वाल्मिक आका जे आले पुढं, हे तर भौतिक डेंजर वैस खलास, माणसंच खलास कापड. आता परत हे म्हणतात आता हे पॉवरमध्ये असेच लोक जर राहिले ते आता तरी दुपारून मारलाय संतोष देशमुख, ते दिवस उगताच माणसं मारते यांच्या बाबतीत नाही बोलल्यावर. आणि का नाही बोलायचं? माझ्यासारखा एखादा माणूस पुढे येऊन बोलतो ना, मी बोलणार या बाबतीत, सार्वजनिक ठिकाणी बोलणार, सगळीकडे मीडियावर बोलणार, सगळं बोलणार. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की आकाची पूर्ण दहशत त्या सगळ्या ठिकाणी आहे. मी कोणाच्या दहशतीला घाबरत नाही, आकाच्या नाही ना आकाच्या आकाला नाही. मी कधीच कोणाला घाबरलेलो नाही बरं का. त्यामुळं मला काही कोणाची भीती नाही. जे दहशतीला घाबरत असतील ते बोलत नसतील. मी घाबरतही नाही आणि मी कशाला मोजित नाही कोणाला. हां, हे काळं साम्राज्य मगाशी तुम्ही म्हणालात, बीड पुरतच मर्यादित आहे का बीडच्या बाहेर सुद्धा ह्याचे हातपाय पसरलेत? आव्हाडांनी आरोप तसा केलाय की पुणे संभाजीनगर पर्यंत हे सगळं गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी गेलं, बऱ्याच. हे आता जे आमचे मुख्यमंत्री म्हणालेत ना की मोका लाव, फार वेगवेगळे मोके लावावं लागणार आहेत. म्हणजे परळीच्या स्क्रॅपचा एक मोका, व दाऊदपूर अँड तिथून उचलली जाणारी राख, त्याच्यानंतर डायरेक्ट 624 ऐवजी 155 रुपयांनी उचलली जाणारी राख, याचा एक सेपरेट मोका, दाऊदपूरचा सेपरेट मोका, वाळूचा सेपरेट मोका, त्याच्यानंतर DPDCचा सेपरेट मोका. काही काही परळीमध्ये डेव्हलपमेंट असं झालंय की नॅशनल हायवेने रोड केलाय, त्याच रोडवर DPDCचे पैसे उचलले, त्याच रोडवर दलित वस्तीचे पैसे उचलले, फक्त पैसे उचलले गेले. आणि मग हे एवढ्याला जमिनीने हे कोट्यवधी रुपये का नाही जमा होणार यांच्याकडून? एक रस्ता ज्याच्यावर नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेने काम केलं, त्याच रस्त्यावर DPDCचा पैसा खर्च होतो, त्याच रस्त्यावर दलित वस्तीचा पैसा खर्च होतो, आणि त्याच रस्त्यावर नाविन्यपूर्ण योजनेचा नाविन्यपूर्ण पैसा खर्च होतो. एवढं जर केल्यावर हे वेगवेगळे मोके लावा लागणार आहेत ना. मुख्यमंत्र्यांना मी दाखवणार आहे की मोका नंबर 1, मोका नंबर 2, मोका नंबर 3, मोका नंबर 4. आणि हे जे साम्राज्य संभाजीनगर पर्यंत गेलं याचं, हे बिकटचं साम्राज्य म्हणजे धाराशिवकडं सरकलेलं आहे, त्याचा मोका सेपरेट. असे वेगवेगळे अनेक मोके लावा लागणार, एक मोका लावून नाही जमणार. तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे आणता, वेगवेगळे आरोप करता. म्हणजे आतापर्यंत झालं परभणी, बीड, पुणे या तीनही मोर्चांमध्ये, त्या सभांमध्ये. आणखी एखाद्या मोर्चाला गेल्यावर आणखी नाविन्यपूर्ण योजना मी आणेल. आता पुढं कुठंतरी मला बोलवलंय, पैठणला बोलवलंय, जालन्याला बोलवलंय, जिथं जाणं होईल. आता प्रत्येक ठिकाणी जाणं होईल का नाही मला माहिती नाही. धाराशिवला बोलवलंय, बरोबर, वाशिमला बी काही लोकांनी बोलवलंय. या बाबा, जायचं आपलं, बडबड करायची, भाषण हाणायचं, आणि जे खरं आहे ते मांडायचं, चाललंय पुढच्या गावाला. प्रकरण इतकं मोठं आहे, सिरियस प्रकरण आहे, तुम्ही सातत्याने या सगळ्यावर आरोप करताय. धनंजय मुंडेंची एवढी दहशत आहे? धनंजय मुंडेंची नाही, आकाची दहशत जास्त आहे. तुम्ही म्हणाल ना आका मोठा, धनंजय मुंडेंची कमी आहे बरं का. पण धनंजय मुंडेंना त्यांनी पूर्णपणे वशीकरण करून घेतलं. वाल्मिक कराड. हा, वाल्मिक कराड म्हणून तसंच. मी मागेच एका मुलाखतीत म्हणलो, धनंजय मुंडेंना मित्रच शिल्लक राहिलेला नाही. पण बजरंग सारखा तगडा उमेदवार बाजूला गेला ना, जो यांचाच मित्र होता. अशी छाती फाडली तर ते काय म्हणायचं, छाती नको बाबा, हेच फाटलं आता तुमचं माईक. छाती फाडली तर ह्या बाजूला अजितदादा दिसतील, ह्या बाजूला धनंजय मुंडे दिसतील. हे किती दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे बजरंग बाप्पा. त्याची छाती फाडायची गरज नाही पडली, ते आपोआपच गेला विष्णू चाट्यामुळं याच्यामुळं.
कोणामुळे झाला पंकजा मुंडेंचा पराभव? ही आका आणि आकाच्या आका यांच्या म्हणजे वागण्यामुळे, धनंजय मुंडे वागण्यामुळं, हे आकाच्या वागण्यामुळं खालच्या दहशत दादागिरी ह्याचा प्रसार परिणाम झाला ना लोकांमध्ये. अरे हे दादागिरी करते, पार पाठवद्यापर्यंत दादागिरी आली यांची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वाल्मिक कराडने पंकजा मुंडेंना हरवलं? 100% हरव. ही जी काही शस्त्र आणि सगळं हे सापडले, या सगळ्यांनी संतोष देशमुखांना मारलंय ना, त्याला कत्तीने मारलंय, फायटरने मारलंय, त्याच्या डोळ्यावर इकडं इकडं. हा, फायटर म्हणजे ते फार डेंजर असतं म्हणतात. ते फायटर काय आहे आपल्याला माहित नाही, पण फायटरने कत्तीने मारलंय. रॉडने 41 इंचाचा आहे ना तो, 41 इंच. परत करदोडा, स्वतःचा करदोडा तोडून बांधलाय आणि त्या करदोड्याला पकडून मारला असेल ना असं. म्हणजे ते लांबच्या लांब हत्यार आहे. काय एवढ्या हाताने मारायची गरज काय होती? त्याच्या डोक्यात एकच ठोका टाकायचा, मारून टाकायचा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला? मला कोण दाखवणार? तुम्हाला सांगितलं लोकांनी? नाही नाही, मला लोकांनी सांगितलं. हे मी सभागृहात बोललेलो, याचं व्हिडिओ चित्रीकरण झालेलं, आज कोर्टापुढे सादर केलं यासाठी. मी कधी सांगितलं हे? आमचे पण काही लोक, खाली लोक आहेत ना, की यांनी मारलेलं आहे, त्यांनी मी थोडं पेतोय, नरड कोरडं पडतंय म्हणून प्यावं. तुम्ही घ्या. पण मग या सगळ्यांना तुम्ही म्हणता की इतक्या निर्घृणपणे ही हत्या केली, या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे असं म्हणता तुम्ही? 100% फाशीवर गेले पाहिजे, फाशीवर गेले पाहिजेत. ह्यांची जामीन नाही झाली पाहिजे आणि ह्यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. प्रश्न आहे, परळीतल्या राखेचे चटके आणखीन किती दिवस बसणार आहेत? परळीतल्या या राखेचे चटके किती दिवस बसणार आहेत? का फटका बसणार आहे कुणाला? हे आता जर आका अंदर गेले तर हे लवकरच बंद होईल असं मला वाटतं. आका जे आतमध्ये गेलेले आहे ते आताच राहिले तर बरं होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्रात येते वैष्णव का काय ते तसला होऊ नये बाबा. हे कोणता गुंड आहे तिकडं? बिष्णोई सारखंच होईल हो काही दिवसांनी. बिष्णोईचा भाऊ होऊ नये वाल्मिकांना आमचा. दर्जी, आतापर्यंत 3 मोर्चे झाले, ते 3 मोर्चांमध्ये तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, नाही केली. सरकार ऐकत नाही. म्हणजे तुम्ही नाही केली, पण इतरांनी सगळ्यांनी केली की? सगळ्यांनी केली, सगळ्यांनी मागणी केली. आताही धनंजय मुंडे अजित पवारांना भेटायला गेले, आज केली मागणी, आजही केली. पण मग तुमचं सरकार ऐकत नाही का? अहो, आमच्या सरकारमध्ये मित्र पक्ष आहे ना, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजितदादांनी निर्णय घ्यायचा ना. अजितदादांनी, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते, त्यांनी पत्र लिहायचं देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे मंत्री तात्पुरते वगळण्यात यावेत, 1 वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी. पण मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून फडणवीस हा निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा दादांना सांगू शकत नाही? हो, सगळ्यांचं मैत्रीपूर्ण महायुती आहे ना आमची. महायुतीतला घटक पक्ष त्यांचा आहे. घटक पक्षाने निर्णय घेतल्याशिवाय आम्ही कसं काय हे करणार? म्हणजे घटना गंभीर आहे, तुम्ही केलेले आरोप गंभीर आहेत. तुम्ही म्हणता धनंजय मुंडे खंडणीच्या कटाच्या बैठकीमध्ये होते, खंडणीच्या मागणीच्या बैठकीला होते, धनंजय मुंडे होते. बरं, हे जबाबदारीनं बोल, इतकं जबाबदारीने तुम्ही बोलताय. मग तुम्हाला असं वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला हवा? नाही, मुख्यमंत्र्यांचा संबंधच येत नाही ना. अगोदर कोणाचा संबंध आहे? अजितदादांचा. अजितदादा यांनी निदान धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं तरी वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं मी आताच म्हणणार नाही. हे जे मी अगोदर सांगितलेलं आहे की त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, चित्रीकरण झालेलं आहे. मी कधी लघुशंकेचा विषय आज बोललो शुद्ध भाषेत लघुशंका वापरतो, शुद्ध भाषेत. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत फार वेगळं म्हणतात तोंडात, बरं का? तर हे शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की या मारहाणीचे चित्रीकरण झालेलं आहे आणि हे त्यांच्याच मोबाईल मध्ये सापडले, दुसरीकडे कुठं. मग ते कोणत्या हक्काला मी तुम्ही खंडणीच्या बैठकीमध्ये होते म्हणून म्हणते की धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. होईल ना, पुढे तपासात आल्यावर होईल. मी कशाला माझ्या तोंडाने म्हणू? ते तारीख बघतील, त्या तारखेला ते तिथं आहेत का, ते कोण म्हणले तांबोळीला उचलतील. आता तो शुक्ला उचलतील म्हणजे तांबोळीला बोलवतील, शुक्लाला बोलवतील, ह्याला बोलवतील. ते कंपनीचे मालक बी काय छोटे बांटे नाहीत ना, ते फार मोठे माणसं असतील. ते कंपनीचे मालक
करोडो रुपयाचं परदेशी इन्व्हेस्टमेंट आणतात जे म्हणजे त्यांना पण ओळखीचे आहेत ना. अमित शहा ओळखीचे आहेत, शहा साहेब, त्यांचे मोदी साहेब ओळखीचे असतील, ते तिकडून मी सांगतील ना ह्याच्यात कोणाचं काय आहे कोणाचं काय नाही. म्हणजे अजून पुढे आणखी काही वेगळे मुद्दे येणार बरेच तुमच्या मुद्दे ह्याच्यात? येणार. अजून तुम्ही आणखी काही पुरावे, बडे मुद्दे आणखी काही येणार. गोष्टी सांगणार? वेगळे मुद्दे येणार, बडे मुद्दे येणार, अमके येणार, तमके येणार, सगळे. बरोबर. दर्जी, आपण थोडंसं थांबतोय आता इकडे, म्हणून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, महत्वाचे मुद्दे सांगितले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.